नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला. तर तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि आनंदाची बातमी अशी की राज्यात लवकरच तलाठी भरती होणार आहे. इथून आता क्लिअर झालेलं आहे. तलाठी भरतीला आपण म्हणतो हिरवा कंदील, आता आपल्याला म्हणता येईल. कारण की ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरसेवकची भरती येणार, त्याचबरोबर महानगरपालिकेची भरती येणार. पण आता कुठेतरी वाटायला लागलं सगळ्यात पहिले कधी कोणती भरती येऊ शकते, तर ती येऊ शकते तलाठी भरतीची. कारण की या संदर्भात सविस्तर डेडलाईन सुद्धा दिलेली आहे. ह्या आणि ह्या गोष्टी एकच आहेत. फक्त विनंती आहे माझ्या मित्रांनो, यातून काय समजून घ्यायचं हे तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलं असेल. आपल्याला महत्त्वाची इथं डिस्कशन करायचं आहे, की नेमकं आपलं प्लॅनिंग कसं असावं. पहिले हे पाहून घेऊ, नंतर आपण सविस्तर चर्चा करू. बघू शकता हे 30 एप्रिलचं आहे. 30 एप्रिल 2026चं आपल्यापर्यंत उशिरा पोहोचलं आणि याची आज जिथं पोहोचत आहे, इथून 2-3 दिवसात आणखी डेट आहे याची शेवटची. पहा, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत ओके. शासन निर्णय महसूल व वन विभाग 2/4/2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, कधी करण्यात आलेला आहे? 2/4 म्हणजे 2 एप्रिल 2026 ला आपल्याला महसूल विभागाचं नवीन अपडेट आलं होतं. तो आकृतीबंध सुधारित निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीनं भरायची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे, त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास थोडंसं इथं होल्ड करा. तुमची परीक्षा MPSC घेणार आहे. तुमची परीक्षा MPSC घेणार आहे. तलाठीची परीक्षा ही MPSC मार्फत होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे ही विनंती. प्रोसेस फास्ट आहे. फक्त डिपेंड आहे सन्मान्य MPSC आयोग किती फास्टमध्ये परीक्षा घेते. ज्या पद्धतीनं MPSCच्या ठरलेल्या तारखेत परीक्षा होत्या ती खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मित्रांनो, इथं सन्मान्य श्रीकांत मोहिते सरांचं इथं साईन आहे. कक्ष अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे. आणि माझ्या मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठीचे जे रिक्त पद आहेत ते जिल्ह्या वाईज कास्ट जे काही आरक्षण असतात त्याच्यानुसार मागणीपत्र आलेले आहेत. तलाठीमध्ये पेसा, बिगर पेसा अशा दोन्ही प्रकारच्या भरती होतात. ज्या जिल्ह्यामध्ये पेसा आणि बिगर पेसा आहेत त्यांना त्या पद्धतीच्या आदेश दिलेला आहे. याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? तर आपल्या कामाचं आहे का हे? आपल्या कामाचं एवढंच आहे की तलाठी भरतीची लवकरात लवकर जाहिरात येत आहे आणि तलाठी भरतीसाठी कोणत्याही परिस्थितीत 8 मे पर्यंत म्हणजे इथून फक्त 3च दिवस राहिले. होऊ शकते आपल्याला याच महिन्यात जाहिरात पाहायला भेटेल. आणि माझ्या मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे तलाठीमध्ये 4 प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. 1, 2, 3 आणि 4. पहिली म्हणजे आपल्याला विचारलं जाईल सामान्य ज्ञान, ज्याला आपण GK म्हणतो. आता याचा अभ्यासाविषयी सविस्तर आपण एक विषय व्हिडिओ नंतर घेऊ. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण, ठीक आहे. याच्यानंतर मराठी व्याकरण, ठीक आहे. यानंतर असते आपलं गणित प्लस बुद्धिमत्ता, ठीक आहे. गणित प्लस बुद्धिमत्ता. आतापर्यंत परीक्षा ह्या TCS घेतल्या. TCSचं आपलं लक्षात होतं का बुद्धिमत्ता ची लेवल कोणती होय. त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये काही सिलेक्टेड टॉपिक आहेत तेच विचारतात. इंग्रजी व्याकरणामध्ये सिलेक्टेड टॉपिक्स आहेत तेच विचारतात. पण आता MPSCचा जो विचारण्याचा पॅटर्न असेल त्यानंतर आपण त्याच्यानंतर बोलू. आता सध्या याला बोलण्यात अर्थ नाही आहे. कसं आहे माहिती का? आपण काही अंतर्यामी नाही नेमकं परीक्षेमध्ये काय पण एवढा हे 4 विषय मात्र कॉमन राहणार आहे 25-25 प्रश्नांसाठी. आता एका प्रश्नाला 1 मार्क देते का एका प्रश्नाला 2 मार्क देते याच्यावरती सुद्धा आपण नंतर बोलू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तलाठी भरतीच्या तयारीला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. या संदर्भात आपल्याला लवकरच बातमी कळेल की फॉर्म कधी भरायचे आहे आणि ज्यावेळेस फॉर्म भरायचे आहे त्यावेळेस परीक्षेची दिनांक सुद्धा एक्झॅक्टली कळून जाईल. डायरेक्ट तुमचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. ओके.
अशा संदर्भात मी लवकरच आणखी एक अभ्यासाच्या संदर्भात झालेले पेपराच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके. थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करा.